नाशिक शहरात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असतानाच एका मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात मुंबई नाका पोलिसांनी एका मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहे. त्याच्या ताब्यातून तब्बल 1,05,000 रुपये किमतीच्या एकूण 4 मोटरसायकल हस्तगत करण्यात यश मिळवलेले असल्याची माहिती मिळाली आहे. दिनांक 7/6/2024 रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे गस्ती करत असताना पोलीस शिपाई गणेश बोरनारे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. एक इसम हा भारतनगर नाशिक येथे 2 मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे. त्याच अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने सापळा रचून नाशिक येथील मस्जिदची गल्ली 12 नंदिनी नदीच्या किनारी येथे एक इसम हा एका हुंडा शाईन मोटरसायकल क्रमांक MH37 AF 5307 या वाहनावर बसलेला दिसला. सदर वाहना शेजारी बजाज कंपनीची विक्रांत मोटरसायकल क्रमांक MH15 FY 9586 ही होती. सदर इसमाने पोलिसांना बघताच पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले असता त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सोहेल उर्फ बाबू पप्पू अन्सारी राहणार भारतनगर असे सांगितले. अधिक चौकशी केली असता सदरची वाहने चोरी केल्याची कबुली दिली असून अजून 2 मोटरसायकल चोरी केल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांनी त्यांना चोरी केलेल्या एकूण 4 दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आल्या आहे. सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हे पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या देखरेखीखाली निसार शेख, रोहिता सोनार, समीर शेख, गणेश बोरनारे, नवनाथ उगले अशांनी ही कामगिरी केली आहे. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.